नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण ऐकणार आहात एक सुंदरशी कथा. कथेचं नाव आहे चिंपॅन्झी बरोबर राहणारी जेन गुडाल. लेखक श्री मारुती चितमपल्ली सर. सरांनी लिहिलेल्या शब्दांचं धन या पुस्तकामध्ये ही कथा आपल्याला वाचायला मिळेल. खरं तर ही कथा नव्हे, हे आहे व्यक्तिचित्रण एका महान निसर्ग तपस्वीचं. चला तर करूयात सुरुवात. जेन गुडाल हिचा जन्म लंडन येथे 1934 साली झाला. तिचं शिक्षण बॉर्नमाउथ इथे झालं. तिचे वडील पेशाने इंजिनियर होते. दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होताच त्यांना फ्रान्स आणि नंतर मलायामध्ये पाठविण्यात आलं. तेव्हा तिची आई वान्ने ही जेन आणि दुसऱ्या मुलीला घेऊन खेड्यात राहणाऱ्या आईकडे राहायला गेली. त्यावेळी जेन 5 वर्षाची होती. कोंबडीच्या खुराड्यामध्ये स्वतःला कोंडून घेऊन कोंबडी अंडी कशी घालते हे ती तासनतास पाहत राही. तिच्या आईला हे ठाऊक नसे. आई घाबरून जाई आणि पोलिसांकडे जेन हरविल्याची तक्रार नोंदवी. जेनला प्राण्यांविषयीची पुस्तकं आवडत. विशेषतः ह्यूग लाफ्टिंग यांचे डॉक्टर टू लेट्स यांच्या साहसकथा तिला खूप आवडायच्या. एका प्रसंगी ते आफ्रिकेतील हजारो माकडांना झालेल्या साथीच्या रोगापासून मुक्त करायला जातात. जेन ही आठवण सांगताना लिहिते, त्यावेळी मी 8 वर्षांची असेल. तेव्हापासून मला वाटे की आपणाला आफ्रिकेतील वन्य प्राण्यांबरोबर राहायचं आहे. 18व्या वर्षी शाळा सोडून ती लंडन येथील एका फिल्म स्टुडिओमध्ये कामाला लागली. तिच्या वर्गमैत्रिणीचे आईवडील केनिया येथे शेती करत. या मैत्रिणीने जेनला केनियाला येण्याचं निमंत्रण दिलं आणि तिने ते लगेचच स्वीकारलं. नैरोबी येथे तिची भेट प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ लुई लिके यांच्याशी झाली. ते त्यावेळी केनिया येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे क्युरेटर होते. त्यांनी तिला सचिव म्हणून कामावर घेतलं. 1957 साली त्यांनी टांगानिका सरोवराच्या किनाऱ्यावर टांझानिया येथे आढळून येणाऱ्या चिंपॅन्झीचे अनेक महिने ती निरीक्षण करू शकेल का असं तिला विचारलं. आलेल्या या अनपेक्षित संधीने तिचं मन हरकून गेलं. लिके यांनी या योजनेसाठी आवश्यक तो पैसा मिळविला. ती लंडनला परत गेली आणि तिथल्या समृद्ध ग्रंथालयातून चिंपॅन्झी या विषयावरील जेवढी पुस्तकं मिळतील तेवढी 18 महिन्यांच्या काळामध्ये तिने वाचली. जून 1960 साली जेन आईला घेऊन आफ्रिकेमध्ये पोहोचली. त्यावेळी वान्ने गुडालचं वय होतं 84 वर्ष. चिंपॅन्झीच्या गॉम्बे संरक्षण क्षेत्रामध्ये पहिल्या आगमनाची आठवण ती अजूनही विसरली नव्हती. टांगानिका सरोवराकाठची मोकळी जागा तेथील वनरक्षकांनी दाखविली. तिथे त्या मायलेकींनी राहण्यासाठी राहुटी उभी केली. आई म्हणते, तिथल्या किनाऱ्यावर बबून माकडं खेळत होती. बाकी जिकडे तिकडे विलक्षण असे सामसूम. आम्ही गर्दीपासून खूप दूर आलो होतो. सूर्य उगवताच जेन रोज 760 मीटर उंच असणाऱ्या पर्वत शिखरावर चढे. तेथून ती जंगलातल्या चिंपॅन्झीचा शोध घेई. कितीतरी आठवडे गेले. तिला त्यांचं फक्त दुर्बिणीतून निसटतं असं दर्शन होई. म्हणून ती रात्र त्या शिखरावर मुक्कामालाही राही. तिला बघताच चिंपॅन्झी पोबारा करीत. गोंबेला येऊन 8 महिने झाले. जेन नित्याप्रमाणे जंगलातून वर चढत होती. तर तिच्या वाटेवर समोर चिंपॅन्झी बसलेला तिला दिसला. जवळच वरच्या एका फांदीवर बसलेल्या नराचा तिने हू असा आवाज ऐकला. तिच्या डाव्या बाजूलाही सळसळ ऐकायला आली आणि समोर चमकणारे काळे डोळे तिला दिसले. तिच्या मागेच हू असा दुसरा आवाज आला. चिंपॅन्झीच्या कळपाने तिला अक्षरशः घेरलं होतं. झाडावर बसलेल्या चिंपॅन्झीने एक मात्र हा अशी आरोळी ठोकताच जेन भीतीने गर्भगळीत झाली. तो जोराजोराने फांदी हलवत होता. इतर चिंपॅन्झीने त्याच्या आवाजाचं अनुकरण केलं. कावरीबावरी झालेली जेन एका ठिकाणी दबा धरून बसली. रागाने अनावर झालेला, साऱ्या अंगावरचे केस ताट झालेले असे एक चिंपॅन्झी झुडपातून सरळ तिच्यावरती धावून आला. नंतर वळून त्याने जंगलाची वाट धरली. सारे चिंपॅन्झी त्याच्या मागे निघून गेले. जेन या प्रसंगाविषयी लिहिते, कशी तरी मी उठून उभी राहिले. त्या जंगलात फक्त माझ्याच हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येत होता. तिची भीती पार उडाली. आलेल्या अद्भुत अनुभवाची तिला मौज वाटली. तिला वाटलं त्या चिंपॅन्झींना आता तिची भीती वाटत नाही. त्यांनी कदाचित तिला स्वीकारलं आहे. खरा प्रसंग तर पुढे घडला. राखी पांढरी दाढी असलेल्या एका रुबाबदार नराने तिच्या राहुटीमधली केळी पळवली.
त्याचं नाव तिने दाढीवाला डेव्हिड असं ठेवलं. नंतर काही दिवसांनी तो आपल्या दोघा सोबत्यांबरोबर तिच्या अगदी जवळ आला. पहिल्यांदाच जेन इतक्या जवळून चिंपांझीला बघत होती. दाढीवाल्या डेव्हिडने आपसात खरा संवाद साधण्याची संधी पहिल्यांदा जेनला दिली होती. ओढ्याकाठी असलेल्या डेव्हिडचं ती निरीक्षण करत होती. तिने एक पिकलं फळ उचललं आणि आपल्या तळहातावर ठेवून तो त्याच्या पुढे केला. त्याने त्या हाताकडे पाहिलं, नंतर तिला पाहिलं. तो तिच्या जवळ आला. त्याने आपला हात तिच्या हातावर ठेवला. काही क्षण तिचा हात हळूवार दाबला. या अभूतपूर्व प्रसंगाविषयी ती लिहिते, त्याने मला दिलेल्या आश्वासनाचं शास्त्रीयदृष्ट्या कसलं स्पष्टीकरण करणार मी. माझ्या अपेक्षेपेक्षा मला फार मोठं श्रेय मिळालं होतं. गोंबेच्या जंगलात केलेली जेन गुडालची संशोधनं आणि अभ्यासपूर्ण निरीक्षणं लिकेने प्रसिद्ध केली. तिने रानटी चिंपांझीवरची निरीक्षणं चालू ठेवली होती. आता गोंबे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जातं. 1961 सालापर्यंत तिने चिंपांझीच्या वर्तणुकीविषयी असामान्य ज्ञान अवगत केलं होतं. एवढ्या संशोधनाच्या आधारे केम्ब्रिज विद्यापीठात तिला इथॉलॉजी वर्तणुकीवर PhD करण्याची परवानगी मिळाली. 1962 साली तिला इंग्लंडला जाण्याची परवानगी दिली गेली. तिथल्या 18 महिन्यांच्या वास्तव्यामध्ये चिंपांझीवरील प्रबंध विद्यापीठाला सादर करून ती परत गोंबे राष्ट्रीय उद्यानामध्ये दाखल झाली. आचार्य ही पदवी मिळाल्यावर आता सारं काही संपलं असं मात्र तिला नाही वाटलं. चिंपांझीविषयी जेनला जेवढं ज्ञान प्राप्त झालं तेवढं क्वचितच कुणाला असेल. आयुष्यातील 3 तप ती आफ्रिकेच्या घनदाट जंगलामध्ये राहिली. 65 वर्षांच्या वयातही जेनला वृद्धापकाळाने स्पर्श केला नव्हता. त्यावेळीही ती एखाद्या तरुणीसारखी दिसे. ती रोज पहाटे उठून जंगलाची वाट धरायची. तासनतास ती चिंपांझींचं निरीक्षण करायची. कित्येकदा अनेक दिवस त्यांच्या जीवनक्रमाचं अवलोकन करी. ते काय खातात, भितात कशी, प्रेम कसं, मातापितांचं वात्सल्य कसं, मृत्यू कसा इत्यादी त्यांच्या जीवनाच्या अनेक पैलूंवरील दुर्मिळ निरीक्षणाच्या तिने नोंदी केल्या आहेत. आजतागायत तिने 6 ग्रंथांची निर्मिती केली आहे. शेकडो निबंध लिहिले आहेत. एखाद्या वन्य प्राण्याविषयी इतकं दीर्घकाळ संशोधन कोणीही केलेलं नाही. चिंपांझीवर लिहिलेल्या प्रबंधांवरून तिने इन द शॅडो ऑफ मॅन हा ग्रंथ 1971 मध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथाचा 17 भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. शास्त्रज्ञ आणि सामान्य रसिक वाचक अशा सर्वांनाच तो सारखाच आवडला. चिंपांझींविषयी तिला अवगत झालेलं ज्ञान तिने मोठ्या लालित्यपूर्ण भाषेमध्ये सादर केलं आहे. शास्त्रीय विधानं करताना कुठेही दुर्बोधता तिने येऊ दिलेली नाही. तिचं सारं लिखाण निर्मितीच्या पातळीवर जातं. चिंतनाद्वारे तिला झालेलं जीवनदर्शन सोप्या, साध्या, सरळ भाषेमध्ये प्रकट केलं आहे तिने. तिच्या लेखनात शास्त्रज्ञाची शिस्त आणि माणसांची संवेदना दिसून येते असे अनेक विद्वान शास्त्रज्ञांनी तिच्या लेखनाविषयी अभिप्राय व्यक्त करताना लिहिलं आहे. द चिंपांझी ऑफ गोंबे हा ग्रंथ 1986 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात ज्या चिंपांझीच्या कळपाचा तिने अभ्यास केला त्यातील प्रत्येकाला त्यांच्या स्वभावानुसार तिने नावे दिली आहेत. प्रत्येकाला ती नावाने ओळखत असे. या तिच्या उत्कृष्ट अशा ग्रंथाने विक्रीचा उच्चांक गाठला. तिचं 3रं पुस्तक 1989 साली प्रसिद्ध झालं. या साऱ्या ग्रंथातून सचित्र पुराव्यानुसार चिंपांझीचा जीवन वृत्तांत दिला आहे. पूर्वसुरींनी चिंपांझीच्या वर्तणुकीविषयी जी गृहीतके व्यक्त केली होती ना, त्यांना तिने आपल्या संशोधनाने छेद दिला आहे. विंकल, वुल्फी, सैतान आणि स्प्राउट यांची तिने दिलेली शब्दचित्र जगातील शास्त्रज्ञ आणि सामान्य वाचकांना आवडली. 1963 साली तिने दाढीवाल्या डेव्हिडचं निरीक्षण केलं. ती त्याला अतिशय चांगलं ओळखत होती. त्याने एकदा सुळ्या दातांनी मृत रानडुकरांची चिरफाड करून त्याचं मांस खाल्लं. रानटी चिंपांझीने मांस खाल्ल्याची ही पहिली नोंद. नंतर तिने निरीक्षणाच्या आधारे हे सिद्ध केलं की चिंपांझी हे माकडं, रानडुकरं आणि हरणाची पाडसं खातात. ते कळपानं शिकार करतात आणि नंतर मांस वाटून खातात. माणसाला बुद्धी असते म्हणून शिकारीसाठी हत्यार वापरतात असं नव्हे, तर चिंपांझी देखील त्याचा उपयोग करतात. एकदा दाढीवाल्या डेव्हिडने गवताची लांब काडी तोडली आणि वारुळाच्या छिद्रात घातली. लगेच ती बाहेर काढली. त्यावर वाळवी होती. ती लगेच त्याने खाल्ली. आणखी एक हत्यार चिंपांझी उपयोगात आणतात.
तो आहे पानांचा चोथा. जंगलामध्ये ढोली असलेली वृक्ष असतात. त्यामध्ये पावसाचं पाणी साठतं, परंतु ते पाणी खोलात असल्याने त्यांना ते पिता येत नाही. त्यासाठी ते एक युक्ती करतात. मुठभर पाला जाऊन त्याचा चोथा झाला की ती ढोलीतल्या पाण्यामध्ये टाकतात. चोथा पाण्याने ओला होतो. ढोलीतून तो काढून त्यातील पाणी चिंपांझी शोषून घेतात. जेन म्हणते, कुठल्याही इतर प्राण्यांपेक्षा चिंपांझी अनेक प्रकारच्या वस्तू अनेक कारणास्तव उपयोगामध्ये आणतात. अशी बुद्धी फक्त माणसांजवळ आहे. चिंपॅन्झींविषयी अनेक वर्षांच्या संशोधन आणि अभ्यासानंतर तिला आढळून आलं की त्यांच्यात आणि मानवाच्या स्वभावामध्ये साम्य आहे. ती म्हणते, जीवशास्त्रीय उत्पत्ती अथवा जननशास्त्राचा विचार केला तर चिंपॅन्झी आणि माणसामध्ये 90% साम्य आहे. तसेच त्यांच्या आणि आपल्या जीवनचक्रामध्ये देखील साधर्म्य आहे. बाल्यावस्था 5 वर्ष, पौगंडावस्था 9 ते 13 वर्ष, प्रजोत्पत्ती आणि वृद्धापकाळ 35 किंवा 40 वर्ष आणि रानटी अवस्थेमध्ये 50व्या वर्षांच्या आसपास मृत्यू. आपल्याप्रमाणे चिंपांझीच्या स्वभावामध्येही भय, दुःख, राग, लोभ आणि असूया हे गुण आहेत. मित्र आणि परिवाराशी अनेक पिढ्यांचे स्नेहसंबंध असतात. जेनला हेही आढळून आलं आहे की चिंपॅन्झी माता आपल्या लहान पिलाला छातीशी धरून गोंजारत असतात. दीर्घकाळाच्या ताटातुटीनंतर मित्र उराउरी भेटतात, हस्तांदोलन करतात. पिलं हात पसरून अन्नाची भीकही मागतात. त्यांचे दुःख देखील आपल्या इतकेच खरे आहे. जेव्हा फ्लो या वृद्ध मातेने खाली कोसळून प्राणत्याग केला तेव्हा तिचा मुलगा फ्लिंट तिच्या प्रेताजवळ अनेक दिवस बसून होता. लवकरच त्यानेही अन्नत्याग केला. तिच्या मृत्यूनंतर 1 महिन्याने शोकाकुल अवस्थेमध्ये त्याच्या आईने जिथे देह ठेवला होता तिथेच त्यानेही प्राण सोडला. या ग्रंथामध्ये एक हृदयस्पर्शी प्रसंग आहे. चिंपॅन्झींना नवबालकांचं मोठं कौतुक वाटतं. कळपातील साऱ्या जणांचा या बालकांवर लोभ असतो. त्यांना कुठे ठेवू आणि कसं करू असं वाटत असतं. एका चिंपॅन्झी मातेला वाटलं की आपलं बाळ जेनला दाखवावं आणि म्हणून ती जेनचा परकर ओढू लागते. तिच्या या वागणुकीचं तिला आश्चर्य वाटतं. म्हणून जेन तिच्या मागोमाग जाते. ती एका झुडपाजवळ थांबते. माता त्या झुडपातून पिलाला बाहेर काढून जेनला दाखवते. या प्रसंगावरून असं वाटतं की जेन चिंपॅन्झीच्या जीवनाची किती एकरूप झाली होती ना. तिने त्या वन्य प्राण्यांचा किती विश्वास संपादन केला होता. नाहीतर वन्य प्राणी आपल्याला आपल्या पिलाजवळ भटकू देखील देत नाहीत, अजिबात येऊ देत नाहीत. युरोप आणि अमेरिकेतून डझनावारी विद्यार्थी तिच्याबरोबर सहाय्यक म्हणून काम करायला आले. परंतु ही योजना अकस्मात मे 1975 बंद करण्यात आली. त्याचं कारण असं घडलं की काही आतंकवादी शस्त्र घेऊन टांगानिका सरोवराच्या शिबिरामध्ये आले. बंदुकीच्या नळीसमोर तिथल्या चौकीदाराला धरून त्यांनी जेन गुडालचा ठाव ठिकाणा विचारला. परंतु त्यांनी सांगायचं नाकारलं. तेव्हा त्या हल्लेखोरांनी 3 अमेरिकन आणि डच संशोधकांना झैरे येथे पळवलं. 2 महिने त्यांना खंडणीसाठी तिथे थांबून ठेवलं आणि भरपूर खंडणी मिळाल्याच्या नंतरच त्यांना तिथे सोडून देण्यात आलं. या जीवघेण्या प्रसंगानंतर गोंबे येथे परदेशी संशोधक येईन असे झाले. परंतु न डगमगता धैर्याने जेनने टांगानिका येथील रहिवाशांना क्षेत्र सहाय्यकांचे शिक्षण देऊन संशोधनासाठी संघ तयार केला. आज तिथे निष्ठेने काम करणाऱ्या 22 जणांचा संघ कार्यरत आहे. जेन त्या सहाय्यकांविषयी सांगते, त्या साऱ्यांचं चिंपॅन्झीवर माझ्या इतकंच प्रेम आहे. आपल्या खेड्यामध्ये ते चिंपॅन्झींविषयी बोलतात आणि आपल्या परिवाराला त्यांच्या हालचाली बघण्यासाठी घेऊन येतात. 1964 साली जेनने युगो व्हॅन लॅविक या डच छायाचित्रकाराशी विवाह केला. युगो वन्य प्राण्यांचा उत्तम छायाचित्रकार होता. इन द शॅडो ऑफ मॅन या ग्रंथातील चिंपॅन्झी आणि जेनची छायाचित्र युगोने काढली आहेत. त्या ग्रंथाची समृद्धी वाढविण्यात त्याचंही श्रेय आहे. पुढे या उभयंतांनी इनोसंट किलर्स हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये रानकुत्री, कोल्हा आणि तरस या वन्य प्राण्यांची अप्रतिम छायाचित्र आहेत. या दोघांचं गोंबेमध्ये एकत्र येणं म्हणजे सुवर्ण मणिकांचन योग होता. 1967 साली गोंबे येथे त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव होतं ग्रब. तो बालपणापासूनच जंगलामध्ये वाढला
आता तो पूर्व आफ्रिकेमध्ये वन्यजीवांविषयी संशोधन करतो. या मुलाला तिने जंगलामध्ये कसं वाढवलं याचा वृत्तांत तिने ग्रब द बुश बेबी या पुस्तकामध्ये दिला आहे. जेन आणि युगोचा हा विवाह अयशस्वी ठरला. नंतर 1975 साली तिने डेरेक ब्रायसेमन यांच्याशी पुनर्विवाह केला. ते टांझानिया राष्ट्रीय असेंब्लीचे सभासद आणि तेथील राष्ट्रीय उद्यानाचे संचालक होते. दुर्दैवाने 1985 साली त्यांचं कॅन्सरने निधन झालं. आज तेथील स्थानिक अधिकारी तिला ममा ब्रायसेमन म्हणतात. दारेसलम येथील समुद्रकिनाऱ्यावर तिचं घर आहे. दरवर्षी तिथे काही काळ तिचं वास्तव्य असतं. त्यामुळे ती आपल्या रसिक चाहत्यांच्या पत्रांना उत्तरं देते. संशोधनाविषयी पुस्तकं आणि निबंध लिहून चिंपॅन्झीविषयी जगाला अद्ययावत ज्ञान देते. वर्षातील 8 महिने ती अमेरिका आणि युरोप देशांमध्ये दौरा करते. तेथील विद्यापीठं, प्राणी संग्रहालय आणि प्राणी संरक्षण संस्थांमध्ये व्याख्याने देऊन गोंबे येथील सहाय्यकांचा पगार तसेच प्रशिक्षणासाठी लागणारा पैसा गोळा करते. चिंपॅन्झी मित्र असलेली जेन आणि त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करीत असते. फ्लो आणि दाढीवाला डेव्हिड तसेच त्यांचे वंशज आज संकटामध्ये आहेत. 19व्या शतकाच्या अखेरीस त्यांची संख्या 1 कोटी होती. आता जगातील चिंपॅन्झीची संख्या 1,75,000 इतकी घसरली आहे. ती साऱ्या आफ्रिकेच्या जंगलातून पसरलेली आहे. झाडं तोडणाऱ्या कंपनी आणि शेतकरी त्यांची निवासस्थानं नष्ट करीत आहेत. तर काही भागामध्ये मांसाकरता त्यांची हत्याही केली जाते. चिंपॅन्झीचे खरे वैरी अवैध शिकार करणारे लोक आहेत. ते या चिंपॅन्झीची पिल्लं पकडून सर्कस, कॅबरेस्ट, प्राणी संग्रहालयामध्ये नेऊन विकतात. जेन म्हणते, पिलं धरण्याच्या मोहिमेत अथवा त्यांची वाहतूक करताना 20 पिलांपैकी 1 पिल्लू जगतं. तिच्या प्रयत्नांमुळे जागतिक पातळीवर करारनामा होऊन त्यांना संरक्षण मिळविण्यात जेनला यश प्राप्त झालं आहे. परंतु तिला वाटतं नुसते कायदे कानून करून हे सारं काही थांबविता येणार नाही. तरी त्यामुळे बरंच नियंत्रण होईल. ठीक आहे. संशोधन, प्रयोगशाळा आणि प्राणी संग्रहालयातील चिंपॅन्झीचं राहणीमान उंचावं म्हणून जेन सातत्याने काळजी वाहते. ती फार गाजावाजा किंवा आक्रोश करीत नाही, परंतु तिच्या शब्दाला मान आहे. 1989 साली जीव औषधी शास्त्रज्ञांपुढे चिंपॅन्झी आणि मानव यांच्यातील स्वभाव साम्याविषयी ती बोलली. तिच्या व्याख्यानाने अमेरिकेतील चिंपॅन्झीचे शास्त्रज्ञ गेझा टेलेकी प्रभावित होऊन म्हणाले, पहिल्यांदाच आम्हाला जाणीव झाली की प्रयोगशाळेतील चिंपॅन्झी उंदरांपेक्षा निराळे आहेत. व्याख्यानाच्या शेवटी तेथील श्रोतृवर्ग जेव्हा टाळ्यांचा गजर करीत आनंदाने नाचला, कित्येक जणांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ते पाहून. वेळेअभावी आताशा जेन वर्षातून फक्त 3दा गोंबेला भेट देते. परंतु त्या भेटीचा तिला खूप आनंद होतो. ती म्हणते, चिंपॅन्झींबरोबर मला एकट्याने राहणं आवडतं. त्यांच्या सहवासात साऱ्या विवंचनांचा मला विसर पडतो आणि मी मनाने प्रफुल्लित होऊन परतते. गोंबे येथील वास्तव्याचं 30वं वर्ष साजरं करताना जेन म्हणाली, ज्या चिंपॅन्झींना मी ओळखते त्यांनी मला अति आनंद दिला व एक नवीन जीवनदृष्टी दिली. मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते. मी जगाला दाखवून दिलं की ते कसे आगळे वेगळे प्राणी आहेत आणि अशा प्राण्यांचे पुढील पिढीसाठी संरक्षण आणि जतन हे झालंच पाहिजे. मित्रहो, चितमपल्ली सरांनी लिहिलेली कथा, त्यांनी लिहिलेला लेख इथे संपतो. आपलं उभं आयुष्य चिंपॅन्झींसोबत जंगलात घालवणाऱ्या या निसर्ग तपस्विनीची संक्षिप्त ओळख तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. आपल्याला ही कथा, हा लेख माझ्या आवाजात ऐकणं आवडलं असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा पुस्तकासोबत, एका छानशा कथेसोबत. तोपर्यंत भरपूर वाचन करा. धन्यवाद.